Hello everyone, this is Abhishek Mahale. मित्रांनो, वेलकम टू द न्यू एपिसोड ऑफ थिअरी टेल्स, एपिसोड 6.1. या अगोदर आपण बऱ्याच विषयांचे एपिसोड्स कव्हर केले आहेत. बघा, यामध्ये आपण फ्लुइड डायनामिक्स मधील युलर्स इक्वेशन, बर्नॉलीज इक्वेशन आणि नेव्हियर स्टोक्स इक्वेशन या गोष्टींना थोडं समजून घेणार आहोत. बघा, फ्लुइड डायनामिक्स आणि फ्लुइड कायनामॅटिक्स असे हे दोन टॉपिक आपल्या फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये आहेत. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये डायनामिक्स आणि कायनामॅटिक्स ज्यावेळेस आपण ओपन करतो त्यावेळेस आपल्याला स्टार्टिंगलाच हे वेगवेगळे इक्वेशन्स दिसतात. बेसिकली डायनामिक्स मध्ये आपण डायनामिक्स आणि कायनामॅटिक्स ज्यावेळेस आपण बघतो तर त्याचा डिफरन्स काय आहे ते अगोदर तुम्ही समजून घ्या. डिफरन्स सिंपल आहे की डायनामिक्स मध्ये आपण फोर्सेस कॉजिंग द मोशनला कन्सिडर करतो आणि कायनामॅटिक्स मध्ये फोर्सेस कॉजिंग द मोशनला कन्सिडर करत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मोशनचं अनालिसिस करतात तर ते दोन प्रकारे करतात. एक असतं तुमचं मोशनचं अनालिसिस प्लस तो मोशन कशामुळे झालेला आहे त्या फोर्सेसचं अनालिसिस, याला बोलतात डायनामिक अनालिसिस. आणि एक असं अनालिसिस ज्याच्यामध्ये तुम्ही मोशन तर बघतात पण फोर्सेस कॉजिंग द मोशन तुमच्यासाठी इररिलेव्हंट असतात. म्हणजेच तुम्ही फोर्सेस कॉजिंग द मोशनला निग्लेक्ट करतात, दुर्लक्ष करतात आणि फक्त मोशनवर फोकस करतात. सो व्हेनेवर यू फोकस ओनली ऑन द मोशन then it is called as kinematics of fluid flow, and when we consider the forces causing the motion as well as the motion itself, then it is called as the dynamics of fluid flow. So let us start the episode. Very first of all तुम्हाला बॉडी फोर्स, सरफेस फोर्स आणि लिनियर फोर्स या तीन गोष्टी काय असतात ते मी सांगेल. टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ फ्लुइड मास. आता फ्लुइड मास मध्ये तीन प्रकारचे जनरलाइज फोर्सेस ऍक्ट होतात. पहिला फोर्स आपला बॉडी फोर्स, दुसरा सरफेस फोर्स आणि तिसरा लिनियर फोर्स. आता हा जो बॉडी फोर्स आहे हा डिपेंड करतो व्हॉल्यूम वरती, जसं की सेल्फ वेट आहे. म्हणजे बॉडीचं व्हॉल्यूम वाढलं की हा फोर्स वाढत जातो. सो जे पण फोर्सेस पर मीटर क्यूब बेसिस असतात हे सगळे बॉडी फोर्सेस मध्ये येतात. सेकंड तुमचा सरफेस फोर्स. सरफेस फोर्स हा एरिया बेस्ड असतो. म्हणजे बेसिकली एरिया वाढला तर तो सरफेस फोर्स जो आहे तो वाढतो. सपोज एखाद्या फ्लुइड मध्ये काहीतरी प्रेशर ऍक्ट होतंय, ते प्रेशर जर जास्त एरियावर ऍक्ट झालं तर जास्त फोर्स ऍक्ट होतो आणि ते प्रेशर जर कमी एरियावर ऍक्ट झालं तर कमी फोर्स ऍक्ट होतो. सो याला बोलतात सिंपली काय, सरफेस फोर्स. जनरली प्रेशर असेल, शियर असेल, हे सगळं काय तुमचं सरफेस फोर्स आहे. त्यानंतर तिसरा फोर्स असतो तुमचा लिनियर फोर्स. जर सरफेस टेन्शनचा फोर्स तुम्ही बघितला तर तो न्यूटन पर मीटर मध्ये एक्सप्रेस केला जातो. हा जो सरफेस टेन्शनचा फोर्स आहे इट इज कॉल्ड ॲज लिनियर फोर्स बिकॉज हा न्यूटन पर मीटर मध्ये एक्सप्रेस केला जातो. जितक्या जास्त लेंथ वरती सिग्मा ऍक्ट होईल तितका जास्त सरफेस टेन्शनचा फोर्स होईल. म्हणजे सरफेस टेन्शन हा लिनियर बेस्ड पॅरामीटर आहे. जसं की इथे एक्झाम्पल आपण घेतलंय सेंट्रीफ्युगल फोर्सचं. सेंट्रीफ्युगल फोर्स हा मास इंटू इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन असा एक्सप्लेन केला जातो. जनरली फोर्स जो असतो तो असतो मास इंटू ऍक्सिलरेशन. बट ऍक्सिलरेशन हे जर तुम्ही नॉर्मल ऍक्सिलरेशन घेतलं तर त्या फोर्सला सेंट्रीफ्युगल फोर्स बोलतात. सपोज ही एक कर्व आहे, या कर्व वरती जो इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन आहे, ज्यावेळेस व्हेकल या कर्व वरती मूव्ह होईल त्यावेळेस इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन हे आतल्या बाजूला ऍक्ट होईल, जे की v²/r या फॉर्म्युल्याने एक्सप्रेस केलं जातं. आता हे जे नॉर्मल ऍक्सिलरेशन आहे किंवा इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन आहे याच्या अगेन्स्ट इनर्शिया फोर्स सेटअप होतो. इनर्शिया फोर्स म्हणजे m इंटू a. सो जर ऍक्सिलरेशन या डायरेक्शनला असेल तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला इनर्शिया फोर्स असतो. हा जो इनर्शिया फोर्स असतो हा असतो मास ऑफ द बॉडी इंटू द ऍक्सिलरेशन. सो बेसिकली जर इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन an असेल तर इनर्शिया फोर्स जो अपोजिट डायरेक्शनला असेल तो असेल m इंटू an. अशा पद्धतीने तुम्ही F इज इक्वल टू m इंटू an हा एक्सटर्नल कॉझिंग फोर्स तुम्ही बघू शकतात. म्हणजे ऍक्सिलरेशन जर इकडे असेल तर आउटवर्ड डायरेक्शनला इनवर्ड रॅडियल ऍक्सिलरेशन मुळे इनर्शिया फोर्स सेटअप होईल अपोजिट डायरेक्शनला, ऑफकोर्स म्हणजे आउटवर्ड डायरेक्शनला. हा जर इनवर्ड रॅडियल आहे तर हा आउटवर्ड रॅडियल फोर्स आहे अँड दॅट फोर्स इज कॉल्ड एज सेंट्रीफ्युगल फोर्स विच इज गिवन एज m इंटू an विच इज नथिंग बट m इंटू v²/r, कारण की an म्हणजे v²/r असतो. याचं एक्सप्रेशन आहे ते आपल्याला नको आता. सो mv²/r हा जो फोर्स झाला हा फोर्स मासवर डिपेंड करतो. म्हणजे इथे जर छोटी बॉडी मूव्ह होत असेल तर ती छोटी बॉडी म्हणजे छोटा मास म्हणजे कमी मास, कमी मास म्हणजे कमी सेंट्रीफ्युगल फोर्स, देअरफॉर तिथे कमी फोर्स एक्झर्ट होईल. म्हणजे याचा अर्थ काय, मास
जेवढा जास्त तेवढा सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त. पण मास केव्हा जास्त असतो? ज्यावेळेस व्हॉल्यूम ऑफ द बॉडी जास्त असतो. तुम्हाला माहिती आहे की रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असतं. सो मास असतो तुमचा रो इंटू व्हॉल्यूम. सो बेसिकली व्हॉल्यूम वाढला की मास वाढतो आणि मास वाढला की सेंट्रिफ्युगल फोर्स वाढतो. सो व्हॉल्यूम बेस्ड एखादा फोर्स जर असेल तर त्याला बॉडी फोर्स बोलतात. सो सेंट्रिफ्युगल फोर्स इज अ बॉडी फोर्स. सो अशा प्रकारे तुम्ही अनालाइज करू शकतात की कुठला फोर्स बॉडी फोर्स आहे, कुठला फोर्स सरफेस फोर्स आहे. जसं की डॅमच्या गेटवरती एक फोर्स ऍक्ट होतोय, डॅमच्या गेटवरती एक फोर्स ऍक्ट होतोय, तर तो फोर्स जो आहे तो कोणता फोर्स आहे? बॉडी फोर्स आहे. ओके, त्याच्यानंतर लिनियर फोर्स आहे की सरफेस फोर्स आहे? तर तो सरफेस फोर्स आहे. कारण गेटचा एरिया जितका जास्त तितका तो प्रेशर त्याच्यावर जास्त एरियावर डिस्ट्रीब्यूट होईल आणि जास्त फोर्स ऍक्ट होईल. म्हणजे तुम्ही जर हात पाण्यामध्ये असा फिरवला, त्याच्या तुलनेत जर तुम्ही हात असा बोट करून मग फिरवला तर ह्या बोटाला कमी फोर्स लागेल, कारण प्रेशरच्या समोर जेवढा एरिया येईल तो कमी एरिया आहे. पण पूर्ण हात ठेवला तर जास्त एरिया आला म्हणून जास्त फोर्स लागेल. सो अशा हाताला जास्त रेजिस्टन्स असतो आणि या बोटाला कमी रेजिस्टन्स असतो. म्हणजे मोठी लॅमिना, मोठा सरफेस तर जास्त फोर्स. मग अशा प्रकारच्या फोर्सेसला तुम्ही सरफेस फोर्स बोलणार. सो प्रेशर ऍक्टिंग अपॉन गेट ऑफ अ डॅम इज कॉल्ड ॲज द सरफेस फोर्स. पण जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे किंवा अर्थक्वेक फोर्स आहे, इट इज अ बॉडी फोर्स. कारण अर्थक्वेक फोर्स मध्ये सुद्धा तुमचं मास इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि लिनियर फोर्स जो आहे तो सरफेस टेन्शन वाला फोर्स आहे, तो तुमचा युनिक फोर्स आहे सरफेस टेन्शन. असे हे तीन फोर्सेस असतात. आता हे तीन फोर्सेस आपण सांगितले, यानंतर आपल्याकडे वेगवेगळे फोर्सेस आहेत. तीन फोर्सेस म्हणजे मी फोर्सेसचं क्लासिफिकेशन सांगितलं. आता ऍक्च्युअल मध्ये ते फोर्सेस कोणते कोणते, म्हणजे यातले काही फोर्सेस बॉडी फोर्सेस आहेत, काही फोर्सेस सरफेस फोर्सेस आहेत आणि काही फोर्सेस हे लिनियर फोर्सेस आहेत. पण टोटली फ्लुइड मध्ये जर विचार केला तर 6 फोर्सेस ऍक्ट होत असतात आणि या फोर्सेसला आपण इकडे लिहिलेलं आहे. हे फोर्सेस कुठले कुठले? तर एक फोर्स असतो ग्रॅव्हिटी फोर्स, दुसरा फोर्स असतो प्रेशर फोर्स, तिसरा फोर्स असतो विस्कस फोर्स, चौथा असतो फोर्स ऑफ टर्ब्युलन्स. लॅमिनार फ्लो जर होत असेल तर तिथे दोन लेयर्सच्या मध्ये रेजिस्टन्स सेटअप होतो. एक लेयर दुसऱ्या लेयरला रेजिस्ट करतो की फ्लो होऊ नको, पुढे जाऊ नको. लॅमिनार फ्लो मध्ये जे लेयर्स असतात ते एकमेकांची वेलॉसिटी शेअर करायला तयार नाहीत, ऍडजस्टमेंट करायला तयार नाहीत. सो लॅमिनार फ्लो मध्ये जर सपोज तुम्ही 4 लेयर बघतायत तर चारही लेयर्सची वेलॉसिटी ही ड्रास्टिकली वेगवेगळी असेल आणि प्रत्येक जण आपापल्या टोननेच चालत असेल, याला लॅमिनार फ्लो बोलतात. आणि तसं सगळे लेयर्स एकमेकांना अलाउ पण करतात आणि रेजिस्ट पण करतात. सो अशा कंडिशन मध्ये जो फोर्स असेल तो तुमचा विस्कस फोर्स असेल. बट वेन एव्हर वी लुक ऍट द टर्ब्युलन्सचा फोर्स, त्याच्यामध्ये झिगझॅग मोशन असतं. इकडचा पार्टिकल त्याची लाईन सोडून दुसऱ्या पार्टिकलच्या लाईनला क्रॉस करून तिसऱ्या पार्टिकल मध्ये जाऊन मिक्स सुद्धा होतो. या केसमध्ये आपण मिक्सिंग होते असं म्हणतो. ही जी काही मिक्सिंग होते त्यालाच आपण टर्ब्युलन्स म्हणतो. दिसायला ते आपल्याला फोमी दिसतं, फेस आल्यासारखं दिसतं, दॅट इज कॉल्ड एज टर्ब्युलन्स. दिस इज कॉल्ड एज द फोर्स ऑफ टर्ब्युलन्स. नेक्स्ट वन इज द FC और F बीटा किंवा FK, ज्याला इलास्टिक फोर्स बोलतात किंवा फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी बोलतात. तुम्ही एक बघितलं असेल की कुठलीही जर बॉडी असेल, फ्लुइड मास असेल किंवा रिजिड बॉडी असेल किंवा सॉलिड बॉडी असेल, तर त्या बॉडीवरती जर आपण कॉम्प्रेशन अप्लाय केलं तर त्या बॉडीचे तिथे दोन प्रकारचे बिहेवियर असतात. एक बिहेवियर असतं की ती बॉडी ते सगळं कॉम्प्रेशन जे आहे ते स्वतःवर घेईल आणि कॉम्प्रेस होईल. दुसरं बिहेवियर असतं की ती बॉडी कॉम्प्रेशनला रेजिस्ट करेल. म्हणजे एक असतो तुमचा कॉम्प्रेशनसाठी सपोर्ट, त्याला बोलतात कॉम्प्रेसिबिलिटी, आणि दुसरा असतो रेजिस्टन्स टू कॉम्प्रेशन, त्याला आपण बोलतो बल्क मॉड्युलस. सो जो बल्क मॉड्युलस असतो त्याच्यामुळे जो फोर्स क्रिएट होतो इट इज कॉल्ड एज द फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. दॅट इज नथिंग बट इलास्टिक फोर्स. एखाद्या फ्लुइडला जर तुम्ही कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताय तर तो जो रेजिस्टन्स आहे
That resistance is called as bulk modulus, resistance to compression under hydrostatic compression. लास्ट आहे तुमचा एफ सिग्मा, जो की आहे सरफेस टेन्शन फोर्स. हा जो सरफेस टेन्शन फोर्स आहे, दिस इज अ लिनियर टाइप ऑफ फोर्स. सरफेस टेन्शनचा अनालिसिस तर तुम्ही बघितलेला असेलच. हा जो सरफेस टेन्शनचा फोर्स आहे, हा तुम्हाला कुठे दिसतो? ज्या वेळेस एखादा लिक्विड सॉलिडच्या सरफेस सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतो, त्यावेळेस त्यांची जी कनेक्शनची बाउंड्री असते, त्या ठिकाणी तुम्हाला सरफेस टेन्शन फोर्स दिसतो. सिन्स सरफेस टेन्शनला आपण सिग्माने डिनोट करतो, एफ सिग्माला आपण सरफेस टेन्शनचा फोर्स बोलतो. सो इन शॉर्ट, इथे तुमच्याकडे 6 प्रकारचे फोर्सेस आहे, ज्यांना आपण शॉर्ट मध्ये जीपीयू टीसीएस बोलतो. जी फॉर ग्रॅव्हिटी फोर्स, पी फॉर प्रेशर फोर्स, यू मीन्स म्यू विस्कस फोर्स, टी मीन्स फोर्स ऑफ टर्ब्युलन्स, सी मीन्स फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी म्हणजेच इलास्टिक फोर्स, आणि एस मीन्स सरफेस टेन्शनचा फोर्स. हे 6 फोर्सेस म्हणजे ऑल फोर्सेस ऍक्टिंग ऑन द फ्लुइड मास. आता या 6 फोर्सेस पैकी काही केसेसमध्ये सगळे फोर्सेस ऍक्ट होतात, तर काही केसेसमध्ये मोजकेच सिलेक्टिव्ह फोर्सेस ऍक्ट होतात, which depends upon the flow field, which depends upon the scenario, which depends upon the actual condition of fluid flow. So based upon that, काही फोर्सेस कन्सिडर करायचे असतात, काही फोर्सेस निग्लेक्ट करायचे असतात, आणि त्या आधारे आपल्याकडे वेगवेगळ्या लोकांनी इक्वेशन्स दिले आहेत. जसं की आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन ऍप्लिकेबल टू फ्लुइड मासच सांगतोय मी. जे काही फ्लुइड फ्लोच्या कंडिशन्स असतात, त्यांना हे 4 एक्सप्रेशन्स ऍप्लिकेबल आहेत, किंवा त्यांच्यासाठी हे 4 एक्सप्रेशन्स डिफाईन केले गेलेले आहेत. पण डिफाईन करण्याचा जो आधार आहे तो काय आहे? तर हे 6 फोर्सेस पैकी काही फोर्सेस कन्सिडर करणे किंवा सगळे कन्सिडर करणे, काही फोर्सेसला निग्लेक्ट करणे बेस्ड अपॉन द टाइप ऑफ फ्लो. सो इथे जर बघितलं तर एक आहे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन, दुसरा आहे रेनॉल्ड्स इक्वेशन ऑफ मोशन, तिसरा आहे नेवियर स्टोक्स इक्वेशन ऑफ मोशन, आणि चौथा आहे युलर्स इक्वेशन ऑफ मोशन. या सगळ्यांना आपण इक्वेशन ऑफ मोशन म्हणतोय, कारण बेसिकली हे 4 इक्वेशन्स या जनरलाइज्ड इक्वेशन ऑफ मोशन वर डिपेंड करतात. म्हणजे हे सगळेच्या सगळे न्यूटन सेकंड लॉ वर आधारित आहेत. न्यूटन सेकंड लॉ इज नथिंग बट एफ इज इक्वल टू एम ए. हा जो एफ इज इक्वल टू एम ए आहे, यामध्ये जो फोर्स आहे एफ, दॅट फोर्स एम इज मास ऑफ फ्लुइड फ्लो, ए इज द ऍक्सेलरेशन. म्हणजे इथे जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस आपण लिहितो समेशन ऑफ फोर्सेस इन अ फ्लुइड सिस्टीम इक्वल टू मास इनटू ऍक्सेलरेशन. मग हे जे समेशन ऑफ फोर्सेस आहे, हे समेशन किती फोर्सेसचं करायचं या आधारे हे 4 प्रकार पडले. पण बेसिकली एफ इज इक्वल टू एम ए हे जे न्यूटन सेकंड लॉ आहे यावरच हे आधारित आहे. न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फॉर फ्लुइड फ्लो कन्सिडर्स विच ऑफ द फॉलोइंग फोर्सेस. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे 6 फोर्सेस आहेत टोटल. हे सगळेच्या सगळे जेव्हा तुम्ही कन्सिडर करतात, तर तुम्हाला इक्वेशन ऑफ मोशन असं काहीतरी दिसतं. जीपीयू टीसीएस म्हणजे सगळेच्या सगळे फोर्सेस तुम्ही कन्सिडर केले, याला बोललं जातं न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. काय सांगितलं मी की जीपीयू टीसीएस हे 6 प्रकारचे फोर्सेस आहेत. ट्रिक आहे सिंपल: ग्रॅव्हिटी, प्रेशर, विस्कोसिटी, विस्कस फोर्स, टर्ब्युलन्स फोर्स, फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी, फोर्स ऑफ सरफेस टेन्शन. हे 6च्या 6 फोर्सेस कन्सिडर करणार किंवा कन्सिडर करून लिहिलेलं इक्वेशन म्हणजे न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन फ्लुइड साठी. या 6 पैकी ज्या वेळेस तुम्ही फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी आणि फोर्स ऑफ सरफेस टेन्शन यांना निग्लेक्ट करतात आणि फक्त ग्रॅव्हिटी, प्रेशर, विस्कस आणि टर्ब्युलन्स वाला फोर्स कन्सिडर करतात, त्याला रेनॉल्ड्स इक्वेशन बोलतात. आता रेनॉल्ड्स नंबर आपण कशासाठी डिफाइन करतो? टर्ब्युलंट फ्लो, लॅमिनार फ्लो, ऑफकोर्स त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स हे येतातच. सो रेनॉल्ड्सने जे सांगितलंय ते फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी आणि फोर्स ऑफ सरफेस टेन्शनला वगळून सांगितलंय, निग्लेक्ट करून सांगितलंय. याचा अर्थ रेनॉल्डने काय अज्युम केलं? कॉम्प्रेसिबिलिटीचा फोर्स नाही म्हणजे काय? फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल.
सो रेनॉल्ड्स इक्वेशन हे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड साठीच ऍप्लिकेबल आहे, कारण त्याच्यामध्ये कॉम्प्रेसिबिलिटीचा फोर्स हा निग्लेक्ट केलाय, म्हणजे अज्युम केलंय की देर इज नो फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी. याचा अर्थ फ्लुइड हे कॉम्प्रेस वगैरे होत नाही, म्हणजे फ्लुइड कसं आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे. सो न्यूटन्स इक्वेशन म्हणजे काय, तर ज्यामध्ये ग्रॅव्हिटी, प्रेशर, व्हिस्कस, टर्ब्युलंट, फोर्स ऑफ कॉम्प्रेसिबिलिटी आणि सरफेस टेन्शन फोर्स हे सगळंच्या सगळं कन्सिडर केलं जातं, त्याला बोलतात न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. ज्या वेळेस कॉम्प्रेसिबिलिटी आणि सरफेस टेन्शन निग्लेक्ट करून इक्वेशन लिहिलं जातं त्याला बोलतात रेनॉल्ड्स इक्वेशन. ज्या वेळेस फक्त ग्रॅव्हिटी फोर्स, प्रेशर फोर्स आणि विस्कस फोर्स हे कन्सिडर केलं जातं त्याला बोलतात नॅव्हियर स्टोक्स इक्वेशन. आणि लास्टली ज्यावेळेस फक्त ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स हे दोनच फोर्स कन्सिडर केले जातात त्याला बोलतात युलर्स इक्वेशन ऑफ मोशन. इतकी सोपी गोष्ट आहे की तुमच्याकडे 6 फोर्सेस आहेत, 6च्या 6 कन्सिडर केले तर न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन बनतं. त्यापैकी जर तुम्ही कॉम्प्रेसिबिलिटी आणि सरफेस टेन्शन इग्नोर केलं तर रेनॉल्ड्स इक्वेशन बनतं. जर तुम्ही फक्त ग्रॅव्हिटी फोर्स, प्रेशर फोर्स आणि विस्कस फोर्स कन्सिडर केले तर नॅव्हियर स्टोक्स इक्वेशन बनतं. आणि जर तुम्ही फक्त ग्रॅव्हिटी आणि प्रेशर फोर्स कन्सिडर केले तर युलर्स इक्वेशन बनतं. पण तुम्हाला हे सगळे फोर्सेस कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करायचे असतात तर F इज इक्वल टू ma मध्ये. म्हणून तुम्हाला इक्वेशन्स काही असे दिसतात, यामध्ये 6 टर्म, यामध्ये 4 टर्म, यामध्ये 3 टर्म, यामध्ये फक्त 2 टर्म आणि इक्वल टू ma. हे सगळं इकडच्या टर्म्स ह्या गायब होत जातात. सो हे तुमचे 4 इक्वेशन्स आहेत. सो सिंपल क्वेश्चन्स तुम्हाला याच्यावर विचारले जाऊ शकतात की न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन मध्ये खालीलपैकी कुठले फोर्सेस कन्सिडर केले जातात इफ द ऍप्लिकेशन इज फॉर फ्लुइड फ्लो. सिमिलरली रेनॉल्ड्स इक्वेशन मध्ये खालीलपैकी कोणता फोर्स आहे तो कन्सिडर केला जात नाही तर 2 फोर्सेस, हे दोघं. तसाच प्रश्न की नेव्हियर स्टोक्स इक्वेशन मध्ये कोणते फोर्सेस कन्सिडर केले जातात, हे 3. कोणते नाही केले जात, हे 3. म्हणजे जीपीयू टीसीएस याच्यावरच सगळा खेळ आहे. न्यूटन्स मध्ये सगळं. 2 नंबरला रेनॉल्ड्स, रेनॉल्ड्स मध्ये इतकं. 3 नंबरला नेव्हियर स्टोक्स, त्याच्यात फक्त हे 3. आणि युलर्स, युलर्स मध्ये फक्त हे 2. असं हे सगळं आहे. ठीक आहे, हा सिक्वेन्स तोडायचा नाही. NRNE. ओके, NRNE याच्यासोबत कनेक्ट करायचंय कोणाला, जीपीयू आणि टीसीएस ला. ओके, आता बघा युलर्स इक्वेशन आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. का इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरून आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन भेटतं. त्या अगोदर आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की युलर्स इक्वेशन आणि बर्नॉलीज इक्वेशन या दोघांचे अझम्पशन्स आपल्या एक्झामला फार इम्पॉर्टंट आहेत. व्हेनेवर वी अपियर फॉर एक्झाम वी हॅव सीन दीज क्वेश्चन्स. सो युलर्स इक्वेशन मध्ये युलर्सचं आपण जर नाव लिहिलं तर त्याच्यातूनच तुम्हाला त्याचे अझम्पशन्स मिळू शकतात. म्हणजे मी ट्रिक बेस्ड शिकवलं याच्यामध्ये किंवा ट्रिक बेस्ड लिहिलंय. जसं की युलर्स मधला जो यू आहे इट स्टँड्स फॉर म्यू, तर त्याला बोलायचं नॉन विस्कस किंवा इनविसिड किंवा आयडियल फ्लो. नॉन विस्कस म्हणजेच इनविसिड, जिथे विस्कॉसिटी नाहीये, इनविसिड किंवा नॉन विस्कस. म्हणून तर त्यांनी लॅमिनार आणि टर्ब्युलंट हा विषय संपवून टाकला. फक्त ग्रॅव्हिटी फोर्स आणि प्रेशर फोर्स म्हणजे फ्लो इज आयडियल, फ्लो इज इनविसिड, फ्लो इज नॉन विस्कस असं त्यांनी कन्सिडर केलं. सो हा यू म्हणजे म्यू, यू ला तुम्ही म्यू म्हटलं तर लगेच तुम्हाला क्लिक होईल की नॉन विस्कस फ्लुइड आहे, आयडियल कंडिशन. युलर्स मधला जो ER आहे इट शोज अस इररोटेशनल फ्लो. S जो आहे इट शोज अस स्टेडी फ्लो. L जो आहे इट शोज अस लॅमिनार फ्लो. सो व्हॉट आर द अझम्पशन्स ऑफ युलर्स इक्वेशन? फ्लो इज नॉन विस्कस म्हणजेच इनविसिड. सेकंड, L म्हणजेच फ्लो इज लॅमिनार. थर्ड, फ्लो इज व्हॉट, इररोटेशनल म्हणजे नॉट रोटेशनल. आणि S इज फ्लो इज स्टेडी. These are the assumptions of Euler's equation of motion. आता पुढे युलर्स इक्वेशन ऑफ मोशन काय आहे तर डिराईव्ह जर आपण केलं तर असं काहीतरी आपण घेतो. एक फ्लुइड सिस्टीम घेतो, त्याच्यामध्ये एक सेक्शन घेतो तिथे P फोर्स ऍक्ट होतोय. दुसरा जो सेक्शन आहे तिथे P2 फोर्स ऍक्ट होतोय. त्या P2 फोर्सची व्हॅल्यू आपण ही फाइंड करतो. कशी करतो इट डझंट मॅटर, आता मी ते सांगणार नाहीये. डिटेल आपण ते बघितलेलं आहे, आपल्या कोर्समध्ये टाकलेलं आहे की हे कसं येतं. बट इट डझंट मॅटर फॉर यू की हे कसं येतं. ठीक आहे,
अनलेस तुम्हाला एमपीएससी मेन्स द्यायची असेल, तुम्हाला हे कसं आलं ते समजून घ्यायची गरज नाही. प्रेशर ग्रॅडियंट इथे डॅबा पीबा डॅबा एक्स. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रेशर ग्रॅडियंट? तर डॅबा पीबा याच्यावरती मी सेपरेट थेअरी टेल्स टाकेल. ओके, याच्यावरती सेपरेट थेअरी टेल्स टाकून देईल, डोंट वरी. डॅबा पी बाय डॅबा एक्स प्रेशर ग्रॅडियंट म्हणजे काय? एक न्यूमरिकल पण आहे आपल्याकडे की प्रेशर ग्रॅडियंट वरून आपण अपकमिंग प्रेशर्स कसे काढू शकतो. ठीक आहे, सो त्याच्यात मी ते सांगून देईल. युलर्स इक्वेशन ऑफ मोशन. तर हे युलर्स इक्वेशन ऑफ मोशन आहे. सिंपल इक्वेशन आहे, डीपी बाय रो व्ही इंटू डी व्ही जी इंटू डी झेड. आता हे जे इक्वेशन आहे दॅट इज इक्वेटेड टू झिरो. या इक्वेशनला जेव्हा आपण इंटिग्रेट करतो त्यावेळेस आपल्याला बर्नॉलीज इक्वेशन भेटतं. अँड दिस इज आवर क्वेश्चन. आपल्या एक्झाम मध्ये येतं की बर्नॉलीज इक्वेशन हे कसं भेटतं? तर डेरिवेशन ऑफ बाय द टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ किंवा बाय डिफरन्सिएशन ऑफ युलर्स इक्वेशन, बाय डिफरन्सिएशन ऑफ न्यूटन इक्वेशन, बाय डिफरन्सिएशन ऑफ नेवियर-स्टोक्स इक्वेशन किंवा बाय इंटिग्रेशन ऑफ युलर्स इक्वेशन, असं काही ऑप्शन्स. सो युलर्स इक्वेशनचं ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन करतात इट गिव्स अस द बर्नॉलीज इक्वेशन. सो तुम्ही जर याला इंटिग्रेट केलं तर डॅबा इंटिग्रल डीपी जो आहे तो पी होऊन जाईल. सो म्हणून ती टर्म पी बाय रो येऊन जाईल. तुम्ही जर याला इंटिग्रल व्ही डीव्ही केलं तर व्ही डीव्ही इंटिग्रल. ओके, सो व्ही डीव्ही जर केलं तर याचा व्हीचा इंटिग्रल काय येतो? व्ही स्क्वेअर बाय टू येतो, व्ही स्क्वेअर बाय टू. जर तुम्ही जी इंटू डी झेड केलं तर जी तर कॉन्स्टंट होऊन गेला, इंटिग्रल डी झेड इज झेड, जी इंटू झेड. याला तुम्ही डिवाइड बाय जी केलं सगळीकडे. ओके, कारण इकडे तर कॉन्स्टंट येतो, इंटिग्रल झिरो इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो येतो तर इंटिग्रेशन ऑफ झिरो काय पाहिजे? कॉन्स्टंट. सो हे इक्वेशन मिळालं आणि दिस इज वेल नोन ॲज द बर्नॉलीज इक्वेशन. हे काय आपल्यासाठी नवीन नाही आणि असेल तरी आता समजून घ्या, कधीतरी कुठेतरी वाचले असेल, नसेल वाचलं तरी इतकं सफिशियंट आहे की हे इक्वेशन तुम्हाला माहित पाहिजे. दिस इज युलर्स इक्वेशन. याचं डेरिव्हेशन आपण केलेलं नाही, पण इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की डीपी बाय रो प्लस व्ही बाय व्ही डी व्ही प्लस जी डी झेड इक्वल टू झिरो. दिस इज द युलर्स इक्वेशन. आता हे जे युलर्स इक्वेशन याला इंटिग्रेट करा तर बर्नॉलीज भेटतं आणि ते अशा प्रकारे मिळतं. आता हे जे बर्नॉलीज इक्वेशन आहे याच्यातल्या या ज्या टर्म्स आहेत या टर्म्स कशा एक्सप्रेस केल्या जातात याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो. त्या अगोदर आपण बर्नॉलीज इक्वेशन जे आहे त्याला आधी नीट समजून घेऊ. बघा, हे जे बर्नॉलीज इक्वेशन आहे हे ऍक्च्युअली डिपेंड करतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर. आणि सिंपल शब्दात जर सांगायचं झालं तर एखाद्या पाईप सिस्टीम मध्ये जर सपोज आपण 3 सेक्शन घेतले, सेक्शन 1, सेक्शन 2 आणि सेक्शन 3, तर या सेक्शन 1 ला जितकी एनर्जी आहे तितकीच एनर्जी सेक्शन 2 ला पण असणार आहे आणि तितकीच एनर्जी सेक्शन 3 ला पण असणार आहे. पण ही जी एनर्जी आहे ही वेगवेगळ्या फॉर्म मध्ये असणार आहे. मग एनर्जी सेम कोणती असणार आहे? तर टोटल एनर्जी सेम असणार आहे. टोटल एनर्जी जी असते ती आयदर प्रेशरच्या फॉर्म मध्ये असते किंवा फ्लो एनर्जीच्या फॉर्म मध्ये किंवा मग कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म मध्ये, असं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ती टोटल एनर्जी असते. ते पण मी सांगतो. बट अगोदर आपण बर्नॉलीज इक्वेशन जे आहे त्याचे अझम्पशन समजून घेऊ. सगळ्यात अगोदर ते एक मुद्दा लक्षात घ्या की बर्नॉलीज इक्वेशन इज बेस्ड अपॉन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. जर पाईपच्या सुरुवातीला काहीतरी एनर्जी असेल से 50 युनिट्स तर पाईपच्या एंडला सुद्धा 50 युनिट्स मेंटेन झाली पाहिजे. नसेल होत तर दोघं सेक्शन्सच्या मध्ये कुठेतरी लॉसेस होत आहेत. जर इनिशियल आणि फायनल एनर्जी सेम असेल तर त्याला तुम्ही आयडियल फ्लो बोलू शकतात. देर आर नो लॉसेस. पण जर इनिशियल आणि फायनल एनर्जी डिफरंट असेल तर दिस इज रिअल फ्लुइड फ्लो सिच्युएशन. कारण इनिशियल आणि फायनल हे वेगळेच असतात आणि इन रियालिटी इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस असंच असतं. फ्रिक्शनल लॉसेस होत असतात, हेड लॉसेस होत असतात. तो एक वेगळा टॉपिक आहे, तो एक वेगळा मुद्दा आहे. बट इथे आपल्याला समजून घ्यायचे आता अझम्पशन्स ऑफ द बर्नॉलीज इक्वेशन. ते पण तुम्हाला बर्नॉलीज मध्ये सापडतील, शब्दातच नावातच. जसं बर्नॉलीचं नाव आहे त्याच्यामध्ये ER जो स्टार्टला येतो, बी वरून काहीच नाहीये, ER वरून इरोटेशनल फ्लो. फर्स्ट अझम्पशन की फ्लो इज इरोटेशनल. सेकंड जो तुमचा एल आला इथे, एल दॅट इज लॅमिनार फ्लो, फ्लो इज लॅमिनार. लास्टला जो एस आहे इट इज फॉर स्टेडी फ्लो. आणि हा जो आय तो एक तर तुम्ही इनकॉम्प्रेसिबल साठी, आयडियल फ्लो, इनविसिड फ्लो किंवा नॉन विस्कस फ्लो. म्हणजे या बर्नॉलीज मधले जे अझम्पशन्स आहेत त्यातलं फर्स्ट अझम्पशन फ्लो इज इरोटेशनल, फ्लो इज स्टेडी
फ्लो इज आयडियल और इनविसिड, फ्लो इज इनकॉम्प्रेसिबल और फ्लो इज नॉन विस्कस, फ्लो इज लॅमिनार, म्हणजेच फ्लो इज नॉट टर्ब्युलंट. ओके, असं हे सिम्पली आहे. सो हे अझम्पशन्स आहेत. इव्हन हे अझम्पशन्स एमपीएससी ला सुद्धा ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह होती त्यावेळेस विचारले गेलेले आहेत. इव्हन आपल्या एक्झाम्सला एसएससी जेई असेल किंवा कुठली एक्झाम असेल त्याला पण विचारले जाऊ शकतात. सो पी अपॉन रो जी प्लस विस्कर अपॉन 2g प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट हे बर्नॉलिसचं आयडियल इक्वेशन आहे. आयडियल कंडिशनसाठी ज्यावेळेस लॉसेस होतात त्यावेळेस आपण वेगळं इक्वेशन लिहितो, प्लस लॉसेस लिहून देतो. ठीक आहे. आता बघा, सपोज थोडं बर्नॉलिस इक्वेशनला आपण इथे इन डेप्थ बघू, की सपोज तुमच्याकडे अशा प्रकारचा एक पाईप आहे. आता हा जो पाईप आहे या पाईप मध्ये दिस इज सेक्शन 1 अँड दिस इज सेक्शन 2. सेक्शन 1 ला 50 युनिट इतकी एनर्जी, सेक्शन 2 ला 45 युनिट इतकी एनर्जी आणि इकडे मग किती गेली, 5 इतकी गेली. आणि हेच बर्नॉलिस थेरम सांगतो की जर हा फ्लुइड फ्लो सिच्युएशन आयडियल असता तर हा 5 इतका लॉस झालाच नसता. इकडे पण 50 तर इथे पण 50. पण रिअल केस मध्ये इथे हेड लॉसेस होतात आणि देअरफॉर इथली एनर्जी वेगळी असू शकते. जर तुम्हाला आयडियल फ्लो बघायचा आहे विदाउट एनी हेड लॉस तर तुम्ही अशा प्रकारचं इक्वेशन लिहिणार. सेक्शन 1 ला P1 अपॉन रो जी V1 स्क्वेअर अपॉन 2g प्लस Z1 आणि सेक्शन 2 ला P2 बाय रो जी प्लस V2 स्क्वेअर बाय 2g प्लस Z2. नो लॉसेस. पण जर तुम्ही रिअल फ्लुइड फ्लो कंडिशन बघताय तर सेक्शन 1 ची एनर्जी बरोबर सेक्शन 2 ची अधिक लॉसेस, म्हणजे 50 बरोबर 45 अधिक 5. सेक्शन 1 ची टोटल एनर्जी इज इक्वल टू 2 ची एनर्जी अधिक लॉसेस. कारण 2 ला एनर्जी कमी होणार आहे, वाढणार तर नाही, एनर्जी होणार कमीच आहे, नाहीतर सेम राहणार आहे. सेम राहिली तर आयडियल कंडिशन आणि कमी झाली तर रिअल कंडिशन, जी की या प्रकारे येईल. ओके, सो अशा प्रकारे ते तुम्ही बघू शकता. टोटल एनर्जी जी आहे सेक्शनला ती, आणि ही झाली तुमची आयडियल आणि रिअल कंडिशन बर्नॉलिस इक्वेशन मध्ये. आता बघा, प्रत्येक टर्मचं आपण डिस्क्रिप्शन देऊ की बर्नॉलिस थेरम मधली प्रत्येक टर्म कशी आहे. हे जे बर्नॉलिस इक्वेशन आहे याच्यामध्ये 3 एनर्जीजचं ऍडिशन आहे. म्हणजे बर्नॉलिस इक्वेशन इज बेस्ड अपॉन युलर्स इक्वेशन आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की जीपीयू टीसीएस नुसार युलर्स इक्वेशन इज मेड अप ऑफ 2 कंपोनेंट्स ओनली. वन इज ग्रॅव्हिटी फोर्स, अदर इज प्रेशर फोर्स. ओके, हे असताना याच्यामध्ये जी एनर्जी येणार आहे मग आता ती या दोघांशी करस्पॉन्डिंग वाली एनर्जीज येणार आहे. प्रेशरच्या करस्पॉन्डिंग जी एनर्जी असते त्याला फ्लो एनर्जी म्हणतो आपण. कधीही लक्षात घ्या की फ्लुइड मध्ये फ्लो एनर्जी असतेच, त्याला आपण फ्लो वर्क बोलतो. कारण फ्लुइड मध्ये, लिक्विड मध्ये टेंडन्सी आहे फ्लो व्हायची. सो ती जी टेंडन्सी आहे फ्लो व्हायची तिच्यामुळे फ्लो वर्क होत असतं. ठीक आहे. सो सिंपल टर्म्स मध्ये जे बर्नॉलिस इक्वेशन आहे त्याच्यात टोटल एनर्जी जी असते ती 3 एनर्जीजचं ऍडिशन असते. पहिली एनर्जी असते फ्लो एनर्जी, दुसरी एनर्जी असते वेलॉसिटी वाली एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी, आणि तिसरी एनर्जी असते जमिनीपासून किती वरती आहे म्हणजे ऑन द बेसिस ऑफ पोटेन्शियल, जमिनीपासून किती वरती म्हणजे हेड वाली एनर्जी. हेड वाली एनर्जी इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी इज ड्यू टू द वेलॉसिटी आणि फ्लो एनर्जी इज ड्यू टू द प्रेशर. फ्लुइड मध्ये जे काही प्रेशर आहे त्याच्यामुळे फ्लुइड हे एनर्जी शो करतं. जसं की एका टाकीमध्ये जर पाणी भरलेलं आहे आणि त्या टाकीच्या बॉटमला तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट केली तर त्या ठिकाणी ही कायनेटिक एनर्जी 0 असणार आहे कारण स्टॅटिक कंडिशन आहे. पण त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी आणि फ्लो एनर्जी दोघं अवेलेबल असणार आहे. जर तुम्हाला ही गोष्ट पटत नाही तर टाकीच्या ज्या वॉल्स आहेत त्या वॉल्स मध्ये कुठे पण खड्डा करून द्या, लगेच ते फ्लुइड त्या खड्ड्यातून बाहेर येईल. याचा अर्थ तिथे फ्लोची टेंडन्सी आहे आणि ही लिक्विड मध्ये ऑलवेज असते. सो द एनर्जी बाय व्हर्च्यू ऑफ द टेंडन्सी ऑफ फ्लो, फ्लुइड विचार करतात की आपण फ्लोज होणार आहे, फ्लुइडचा प्रयत्न असतो की आपण फ्लो होऊन जायचं, म्हणून आपण फ्लुइडला असं कुठे फरचीवरती डायरेक्ट ठेवत नाही, आपण त्याला कंटेनरमध्ये ठेवतो टू कन्स्ट्रेन इट्स फ्लो एनर्जी. सो बेसिकली फ्लो एनर्जी म्हणजे काय की सपोज आता हे तुमचं एक पिस्टन आहे
आणि सिलेंडर आहे. ओके, असं. आणि याच्यात जर फ्लुइड भरलेलं आहे तर हे फ्लुइड काय करेल, इथे प्रेशर एक्झर्ट करेल. ओके, आणि प्रेशर एक्झर्ट केल्यावर हे पिस्टन मूव्ह होऊन जाईल आणि त्याच्यामुळे सम चेंज इन व्हॉल्यूम विल टेक प्लेस. बरोबर. सो जो चेंज इन व्हॉल्यूम आहे तो असेल तुमचा स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम ड्यू टू दिस प्रेशर. सो इंटिग्रल पी डी व्ही ही जी टर्म येते, दिस इज कॉल्ड ॲज द वर्क. त्याला बोलतो आपण फ्लो वर्क किंवा फ्लो एनर्जी. सो ही जी फ्लो एनर्जी आहे, दिस गिव्स अस द फर्स्ट टर्म ऑफ बर्नॉलीज इक्वेशन. जो काही व्हेलॉसिटी असते त्या व्हेलॉसिटीमुळे जी एनर्जी येते ती असते कायनेटिक एनर्जी, ती असते हाफ एम व्ही स्क्वेअर. तिसरी पोटेन्शियल एनर्जी ती असते mgh. पाणी जर तुम्ही टँकच्या बॉटमला बघितलं आणि पाणी जर तुम्ही टँकच्या टॉपला बघितलं तर ऑफकोर्स दोघांमध्ये डिफरन्स आहे. जे बॉटम ऑफ द टँकचं पाणी आहे त्याच्याकडे कमी पोटेन्शियल एनर्जी आहे आणि जे टॉप ऑफ द टँकला पाणी आहे त्याच्याकडे जास्त पोटेन्शियल एनर्जी आहे. का? कारण तो त्याच्यापेक्षा जास्त एलिव्हेशनला आहे. सो एलिव्हेशन वाली एनर्जी, एलिव्हेशन वाला हेड इज द पोटेन्शियल एनर्जी. आता या सगळ्या एनर्जीजला जर डिवाइड बाय वेट केलं तर आपल्याला टर्म मिळते फ्लो एनर्जी पर युनिट वेट, कायनेटिक एनर्जी पर युनिट वेट, पोटेन्शियल एनर्जी पर युनिट वेट, टोटल एनर्जी पर युनिट वेट. म्हणून असं म्हटलं जातं की बर्नॉलीज इक्वेशन मधली प्रत्येक टर्म काय शो करते तर एनर्जी पर युनिट वेट शो करते. तुमच्याकडे जे बर्नॉलीज थेरम आलाय त्याच्यात बघा, तुम्ही त्याला जर विचार केला तर फ्लो एनर्जी असते प्रेशर इंटू व्हॉल्यूम, दिस इज फ्लो एनर्जी. व्हॉल्यूम व्हॉल्यूम गेट कॅन्सल, वेट मध्ये पण असतो. कारण फ्लो एनर्जी असते प्रेशर इंटू व्हॉल्यूम, वेट असतं गॅमा इंटू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल, पी बाय गॅमा. कायनेटिक एनर्जी असते हाफ मास इंटू वेलोसिटीचा स्क्वेअर एम व्ही स्क्वेअर आणि वेट असतं गॅमा इंटू व्हॉल्यूम. अगेन याच्यात काय होणार आहे, गॅमा असतो तुमचा रो जी. बरोबर. सो रो इंटू जी, रो मध्ये तुमचा मास आणि व्हॉल्यूम. बरोबर ना. रो गॅमा म्हणजे रो जी, तो लिहिला. रो म्हणजे काय, रो म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे. आणि हा टू जो आहे तो लिहिलाय खाली. सो मास मास कॅन्सल होईल, व्हॉल्यूम व्हॉल्यूम कॅन्सल होईल, व्ही स्क्वेअर अपॉन जी, व्ही स्क्वेअर अपॉन जी. आणि हा टू पण आहे, व्ही स्क्वेअर अपॉन टू जी. ठीक आहे. प्लस झेड, झेड कसा आला तर एम जी झेड अपॉन गॅमा इंटू व्हॉल्यूम. गॅमा इंटू व्हॉल्यूम का लिहिताय, कारण ते वेट आहे. प्रत्येक टर्म जी आहे इट शोज एनर्जी पर युनिट वेट. पण मग कोणत्या तीन एनर्जीजचं सम आहे, फ्लो एनर्जी, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. या तिघ एनर्जीजचं सम इज नथिंग बट द बर्नॉलीज इक्वेशन, इज नथिंग बट द टोटल एनर्जी. आणि प्रत्येक एनर्जी पर युनिट वेटच एक्सप्रेस केली गेलेली आहे आणि तिच्यानुसारच हा फॉर्म्युला बरोबर मॅच होतो. फ्लो एनर्जी न्यूटन मीटर येत असते, न्यूटन मीटर. न्यूटन मीटर पर युनिट वेट, न्यूटन मीटर पर न्यूटन, तर ते युनिट मीटर मध्ये येऊन जाईल. म्हणजे पी अपॉन रो जी इज इक्वल टू एच असतो ना, पी इज इक्वल टू रो जी एच, हे एक आलं. दुसरी तुमची कायनेटिक एनर्जी आहे ती एक वेगळा टर्म आहे. इथून तुमचं हे हेड भेटतं कायनेटिक एनर्जी मधून पण व्ही, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. ओके, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh. पण हे कसं आहे, हे तुम्हाला आता तुम्हाला वाटतंय की याच्यावरूनच ते आलंय बा, असं नाहीये. याच्यावरून हे आलंय. सिन्स तुम्हाला कोणीही पी इज इक्वल टू रो जी एच असतं हे शिकवलेलं असेल डायरेक्टली, कुठून आलं डेरिव्हेशन असं सांगून देतात किंवा हायड्रोस्टॅटिक लॉ आहे असं सांगतात. इव्हन 12वीलाच तुम्ही व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh ही वेलॉसिटीचा इक्वेशन लिहिलाय. मग सिन्स ज्या गोष्टी तुम्हाला बेसिकली लहानपणापासून पाहत आहेत, तुम्ही त्याच्यावर कधी प्रश्न नाही विचारणार की हे व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh कुठून आलं. हे असताना रे 12वीला होतं ना, पार्ट झालं ओके. बट हे असं नका समजू की याच्यावरून ही टर्म लिहिली ना, याच्यावरून हे लिहिलंय. ठीक आहे. आणि बेसिक हेच आहे, फ्लो एनर्जी पर युनिट वेट. आणि व्हॉट इज फ्लो एनर्जी, इंटिग्रल ऑफ पीडीव्ही. व्हॉट इज कायनेटिक एनर्जी, इट इज हाफ एम व्ही स्क्वेअर. सो पर युनिट वेट इट विल बिकम लाईक दिस. आणि इथे हे टर्म्स येतात. राहिली गोष्ट याची, तर याला आपण एक हेड बोलतो एच, याला आपण दुसरं हेड बोलतो एच, आणि याला आपण तिसरं हेड बोलतो झेड. झेडला बोलणार डेटम हेड, याला बोलणार प्रेशर हेड, याला बोलणार कायनेटिक हेड. एच प्लस झेड. मग हे जे तुमचं व्ही स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू एच, दिस इक्वेशन विल बी ऑब्टेन.
P upon rho g is equal to h. This equation will obtain. आणि हा तर स्वतःच h आहे. ओके, सो अशा प्रकारे हे बर्नॉलीज इक्वेशन असतं. सो त्याला व्यवस्थित बघा, हे तुमचं इम्पॉर्टंट आहे, ते लक्षात ठेवा. आता बघा, हे तुम्ही बर्नॉलीज इक्वेशन जे बघतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत, जसं की पी बाय रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड. याच्यामध्ये तुम्ही हा प्रेशर अधिक हा झेड बघा, ही एक कंडिशन. ओके, दुसरी कंडिशन की तुम्ही प्रेशर अधिक कायनेटिक बघा, आणि तिसरी कंडिशन तुम्ही, ठीक आहे तिसरी कंडिशन नाही घेतली, दोनच कंडिशन आपण सध्या घेतल्या तिकडे. ठीक आहे, सो या ज्या दोन कंडिशन आहेत त्या समजून घ्या. मी एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तुमच्याकडे जे बर्नॉलीज इक्वेशन आहे पी अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g प्लस झेड इज इक्वल टू कॉन्स्टंट असं जे आहे. ठीक आहे, तर याला तुम्ही काय करतायत, याला तुम्ही आयदर पहिलं तुमच्याकडे आहे की पी अपॉन रो जी प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट, हे एक बघा. ओके, याला कधी बनणार, स्टॅटिक कंडिशन, म्हणजेच काय, वेलॉसिटी ऑफ फ्लो इज 0. हे दुसरं काय आहे तुमचं, दुसरं आहे तुमचं पी अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे कधी, फ्लो कंडिशनला, बट सेम एलिवेशन. और नो एलिवेशन हेड, नो एलिवेशन हेड दोघं, म्हणजे झेड इज इक्वल टू 0 ला डाटा हेड नाहीये वो असं. आता ही एक टर्म होते, ही एक टर्म होते, एकदम सिंपल. मग आता पी अपॉन रो जी प्लस झेड हे आपण जर लिहिलं तर याला पिझोमेट्रिक प्रेशर हेड बोलतात. पी अपॉन रो जी प्लस झेड याला पिझोमेट्रिक प्रेशर हेड बोलतात. पिझोमेट्रिक प्रेशर हेड इज इक्वल टू, हे काय झालं तुमचं प्रेशर हेड आणि प्लस डाटम हेड. या डाटम हेडलाच हायड्रोस्टॅटिक हेड बोलतात. गोष्टी समजून घ्या, मी एकचदा सांगतोय, बट ह्या सगळ्या तुमच्या कामाच्या आहेत. पिझोमेट्रिक प्रेशर हेड कशाला म्हणतात, तर बर्नॉलीज थेरम मधली फर्स्ट आणि लास्ट टर्मचं ऍडिशन याला पिझोमेट्रिक प्रेशर हेड बोलतात. म्हणजे रेस्ट कंडिशनला वेलॉसिटी नसणार आहे त्या कंडिशनला व्ही स्क्वेअर अपॉन 2g जर टर्म तुम्ही 0 केली तर हे इक्वेशन म्हणजे पिझोमेट्रिक प्रेशर हेड. म्हणजे पिझोमेट्रिक प्रेशर हेड इज द सम ऑफ प्रेशर हेड प्लस डेटम हेड, म्हणजे हायड्रोस्टॅटिक हेड. या दोघांना जर आपण रो जी ने गुणिले केलं, म्हणजे या प्रेशर हेडला पी अपॉन रो जी ला जर गुणिले केलं कशाने, रो जी ने, तर काय मिळेल, जसं की बघा इथे याला आपण गुणिले रो जी केलं, ठीक आहे, आणि याला पण गुणिले रो जी केलं, इथेच लगेच सांगतो पी अपॉन रो जी प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट असं आहे. तर याला आपण काय करतोय, फक्त गुणिले, इथे गुणिले रो जी केलं आणि इथे पण रो इंटू जी केलं. याला आपण काय म्हटलंय, व्हॉट इज दिस, दिस इज प्रेशर हेड, बरोबर, दिस इज प्रेशर हेड. आणि पुढचा काय आहे, डाटा हेड, म्हणजे हायड्रोस्टॅटिक हेड. हा जो काही आहे, हा आहे आधी पी अपॉन रो जी जो होता तो काय होता, प्रेशर हेड होता, हेड होता प्रेशर हेड. आता याला रो जी ने जर गुण दिलं तर उरतो काय, फक्त पी प्लस रो जी इंटू झेड असा उरतो, विच इज कॉन्स्टंट. हा पिझोमेट्रिक प्रेशर हेड आहे टोटल, हा पिझोमेट्रिक प्रेशर आहे. याला काय म्हणणार तुम्ही, हे काय म्हणणार, याला काय बोलणार, याला बोलणार पिझोमेट्रिक, ठीक आहे रिटर्न लिहितो मी तुमच्यासाठी, पी अपॉन रो जी प्लस झेड इज इक्वल टू पिझोमेट्रिक प्रेशर हेड. याला काय म्हणतात, प्रेशर हेड, आणि याला काय म्हणतात, हायड्रोस्टॅटिक हेड. हे हायड्रोस्टॅटिक आणि हे काय आहे, प्रेशर. पण हेड आहेत ना, हेड आहेत दोघं, कारण युनिट त्यांचं मीटर आहे.
आता जेव्हा याला तुम्ही मल्टिप्लाय बाय रोजी करतात तर टर्म काय भेटून जाते, पी भेटतो फक्त, कारण रोजी रोजी कॅन्सल होतो. ओके, प्लस रो जी इंटू झेड ही टर्म भेटते. तर याचं युनिट जर तुम्ही काढलं तर ते प्रेशरचं युनिट आहे. त्याला पिझोमेट्रिक प्रेशर हेड नाही म्हणत, त्याला पिझोमेट्रिक प्रेशर म्हणतात. पिझोमेट्रिक प्रेशर म्हणतात त्याला. ओके, दुसरं पी प्लस रो जी झेड इक्वल टू पिझोमेट्रिक प्रेशर, हे झालं. आता याला काय म्हणणार मग तुम्ही, याला फक्त प्रेशर म्हणणार, याला हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणणार. मग या प्रेशरला एक विशिष्ट नाव आहे, त्याला सिंपली स्टॅटिक प्रेशर म्हणतात. समजलं का? हा जो प्रेशर आहे इट इज कॉल्ड ॲज द स्टॅटिक प्रेशर, आणि हा हायड्रोस्टॅटिक प्रेशर, असा फरक आहे दोघांमध्ये. क्लिअर आहे? हे एकदम सिंपल आहे, परत तुम्ही रिपीट बघून घेऊ शकता. आता सेम कंडिशन जर आपण याला अप्लाय केली, कशाला, पी अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g, याला काय बोलतात, स्टॅग्नेशन प्रेशर हेड बोलतात, कारण युनिट हे मीटर मध्ये. आता गुणिले रोजी जर केला, तर येतो पी प्लस काय येतो, व्ही स्क्वेअर अपॉन 2g इंटू रो जी, जी कॅन्सल, उत्तर येतं रो व्ही स्क्वेअर बाय 2, इज इक्वल टू, याला स्टॅग्नेशन प्रेशर हेड नाही बोलणार, याला स्टॅग्नेशन प्रेशर बोलणार. बरेच लोक सिनॉनिमसली हे दोघं टर्म्स यूज करतात, पण फरक काय आहे, एक मीटर मध्ये एक्सप्रेस केला जातो आणि एक ऍज अ प्रेशर म्हणून एक्सप्रेस केला जातो. सो पाईपलाईन मध्ये जर फ्लुइड फ्लो सुरू आहे तर व्हॉट इज द स्टॅग्नेशन प्रेशर, इट इज P plus rho V square by 2. It is not P upon rho G plus V square by 2G. To be precise, म्हणजे जर प्रश्न याच गोष्टीवर विचारायचा असेल तर प्रश्नाच्या उत्तरामध्ये डिफरन्स फक्त कसला आहे, हा फॉर्म्युला स्टॅग्नेशन प्रेशर हेडचा आहे, हेडचा, आणि हा स्टॅग्नेशन प्रेशरचा, म्हणजे याचं युनिट वेगळं आहे, त्याचं युनिट वेगळं आहे, टर्म्स पण वेगळे आहे. मग हे जे प्रेशर आहे याला काय बोललो आपण, दिस इज कॉल्ड ॲज स्टॅटिक प्रेशर. ओके, आणि हे जे आहे रो व्ही स्क्वेअर बाय 2, दिस इज कॉल्ड ॲज डायनामिक प्रेशर. ओके, सो स्टॅग्नेशन प्रेशर is the sum of static pressure plus dynamic pressure. Stagnation pressure head is the sum of pressure head किंवा static pressure head plus kinetic head. हा, ही जी टर्म आहे ना डायनामिक प्रेशर, ही तुम्हाला थोमास कॅव्हिटेशन नंबर मध्ये दिसते. ही टर्म तुम्हाला थोमास कॅव्हिटेशन नंबर मध्ये दिसते, रो व्ही स्क्वेअर बाय 2. इट इज डायनामिक प्रेशर. सो कधीही समजून घ्या, डायनामिक प्रेशर is rho v square upon 2. More is the fluid mass flowing, more is the dynamic pressure. It is a body force. ओके, ठीक आहे. स्टॅटिक प्रेशर जो आहे, स्टॅटिक प्रेशर तो तुमचा जो तुम्ही रो जी एच वरून काढतात तो सिंपली स्टॅटिक प्रेशर आहे. सो पी इज इक्वल टू रो जी एच जो काढता तुम्ही ते स्टॅटिक प्रेशर. एलिव्हेशन वाल्यामुळे जो काढणार आहे तुम्ही दॅट विल बी हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे झेड, आणि व्हेलॉसिटीमुळे जो येणार आहे तो असणार आहे डायनामिक प्रेशर. सो तुम्हाला इथे हे गोष्ट तर क्लिअर झाली असेल की पिझोमेट्रिक प्रेशर हेड म्हणजे काय, स्टॅग्नेशन प्रेशर म्हणजे काय, हायड्रोस्टॅटिक प्रेशर म्हणजे काय, स्टॅटिक प्रेशर म्हणजे काय, आणि डायनामिक प्रेशर म्हणजे काय. या सगळ्या टर्म्स आय थिंक क्लिअर झाल्या असतील. एमसीक्यू तर सिंपल विचारू शकतात, बनवू शकतो की द पिझोमेट्रिक प्रेशर हेड इज द सम ऑफ प्रेशर हेड प्लस सम ऑफ हायड्रोस्टॅटिक प्रेशर, सम ऑफ प्रेशर हेड प्लस कायनेटिक हेड, सम ऑफ डेटम हेड प्लस पिझोमेट्रिक प्रेशर हेड, असं काही कॉम्बिनेशन होऊ शकतं. द सम ऑफ डायनामिक प्रेशर अँड स्टॅटिक प्रेशर इज कॉल्ड ॲज स्टॅग्नेशन प्रेशर, नॉट स्टॅग्नेशन प्रेशर हेड. ओके, असं हे सिंपल आहे. तर तेच आपण इकडे लिहिलंय. पिझोमेट्रिक प्रेशर
म्हणजे स्टॅटिक अधिक हायड्रोस्टॅटिक. पण स्टॅग्नेशन प्रेशर इज स्टॅटिक प्रेशर प्लस डायनामिक प्रेशर अँड डायनामिक इज रो व्ही स्क्वेअर बाय 2. आणि जो कॅव्हिटेशन नंबर आहे तो दिला असतो असा पी ऍब्सोल्यूट मायनस पी व्हेपर प्रेशर. ओके, ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस व्हेपर प्रेशर डिवाइड बाय रो व्ही स्क्वेअर बाय 2. दिस टर्म इज कॉल्ड ॲज अ कॅव्हिटेशन नंबर. ठीक आहे, तिथे हे तुम्हाला रो व्ही स्क्वेअर बाय 2 दिसेल. इथे एक एक्झाम्पल घेतलंय सिम्पली की सपोज हा एक पाईप आहे आणि एक पिझोमीटर लावलाय. याच्यामध्ये युनिट वेट ऑफ वॉटर काहीतरी आहे, म्हणजे वॉटर जे फ्लो होते त्याचं युनिट वेट हे पी अपॉन रो जी प्लस विस्क्रो अपॉन 2g प्लस झेड इक्वल टू कॉन्स्टंट असं लिहिलं. आता या पॉइंटला झेड वगैरे आपण जर पकडला तर पी अपॉन रो जी प्लस झेड हे पिझोमेट्रिक प्रेशर हेड मिळेल आणि पी अपॉन रो जी प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 2g हे जे आहे ते स्टॅग्नेशन प्रेशर हेड मिळेल. पिझोमेट्रिक प्रेशर हेड कॅल्क्युलेट करताय तुम्ही, त्याला रोजीने गुणा तर पिझोमेट्रिक प्रेशर तुम्हाला मिळू शकतं. पिझोमेट्रिक प्रेशर सांगतोय मी तुम्हाला. याच्यात जर स्टॅटिक प्रेशर विचारलं तर स्टॅटिक प्रेशर किती असं विचारलं, काय सांगणार तुम्ही? स्टॅटिक प्रेशर किती आहे ए पॉइंटला? हा बोला, व्हॉट इज द स्टॅटिक प्रेशर? तर सिंपल आहे यार, तुम्ही इथला पी ए काढणार म्हणजे रो जी एच करणार. विचारण्याची पद्धत वेगळी, फक्त बाकी काही नाही. क्लिअर आहे? चल, सो असं काही पुढे न्यूमरिकल्स वगैरे पण घेतलेले आहेत. जसं आता इफ डायमीटर ऑफ पाईप इज डबल्ड देन कायनेटिक हेड विल गेट. आता एखाद्या ठिकाणी डायमीटर ऑफ पाईप डबल केला तर कायनेटिक हेड काय होईल असं त्यांनी विचारलंय. ओके, जसं की हा पाईप आहे, इथे डायमीटर जो आहे तो डी आहे आणि इथे डायमीटर जो आहे तो 2d आहे. तर या बदलामुळे डायमीटर ऑफ पाईप गेट्स डबल, तर कायनेटिक हेड काय होईल? कायनेटिक हेड म्हणता येते. आता मला सांगा कायनेटिक हेड म्हणजे काय? कायनेटिक हेड इज व्ही स्क्वेअर अपॉन 2g. बरोबर, क्लिअर आहे? व्ही स्क्वेअर अपॉन 2g. इथून जो डिस्चार्ज जातो तो क्यू आहे आणि इथून जो जातो तो पण क्यूच आहे. बरोबर. आता आपल्याला माहिती आहे की क्यू इज इक्वल टू काय? एरिया इंटू वेलॉसिटी. म्हणजे पहिल्या सेक्शनला तुम्ही A1 V1 लिहिणार, दुसऱ्या सेक्शनला तुम्ही A2 V2 लिहिणार. या लॉला सिंपली काय बोलतात? कंटिन्युटी इक्वेशन. कंटिन्युटी इक्वेशन इज बेस्ड अपॉन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, की या सेक्शन मधून निघालेला मास या सेक्शन मधून निघेल, कंटिन्युटी मेंटेन राहील फ्लोची. हे झालं. A1 म्हणजे तुमचा पाय बाय 4 D1 स्क्वेअर इंटू V1. A2 इज नथिंग बट पाय बाय 4 इंटू D2 स्क्वेअर इंटू V2. या ठिकाणी पाय बाय 4 कॅन्सल होईल. D1 ची व्हॅल्यू D आहे म्हणून D स्क्वेअर, पण D2 ची व्हॅल्यू 2D आहे म्हणून त्या 2D चा स्क्वेअर आणि इंटू हा V2. इथे हा V1 आहेच. ओके, मग इथली वेलॉसिटी V1 आहे आणि इथली वेलॉसिटी V2 आहे. तर याचा सिंपल इक्वेशन D स्क्वेअर अपॉन 2 चा स्क्वेअर 4D स्क्वेअर मल्टिप्लाय बाय V1 इक्वल टू V2. बरोबर. मग मला सांगा हा जर गेला तर V1 च्या तुलनेत V2 किती आहे? V2 इज इक्वल टू 0.25 V1. याचा काय अर्थ होतो की तो 1/4 होऊन गेला किंवा फक्त 25% होऊन गेला. म्हणजे जर डायमीटर तुम्ही दुप्पट केला, डबल केला, तर वेलॉसिटी 1/4 होते. हे सिंपल आहे की डायमीटर जर वाढवला तर वेलॉसिटी कमी होते, कारण मोर एरिया तुम्ही अवेलेबल करून दिला तर ते स्लोली जातील, लेस एरिया अवेलेबल असेल तर ते रॅपिडली जातील. एकदम सिंपल. सो इफ डायमीटर increases, velocity decreases. Very simple. If diameter increases, velocity decreases, and if velocity decreases, then it decreases to 1/4. If diameter is doubled, then it decreases to 1/4. या हिशोबाने हे तुम्हाला करता आलं पाहिजे. ठीक आहे. सो असा इथे प्रश्न विचारलेला आहे तर ते 1/4 होऊन जातं. सिमिलरली इथे काही इक्वेशन, काही न्यूमरिकल्स घेतलेत आणि हे ऍप्लिकेशन्स आहेत बर्नॉलिस थेरमचे. वेंचुरीमीटर, ऑरिफिस मीटर किंवा ऑरिफिस प्लेट आणि पिटोट ट्यूब.
सो आपण बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. होप तुम्ही नीट प्रॅक्टिस करणार सो दॅट तुम्हाला हे जे वर्किंग आहे बर्नॉलीज इक्वेशनचं ते नीट समजून जाईल. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे स्क्रोल लाईन जे आहे तिच्यावरती तुम्हाला आपल्या कोर्सेस बद्दल दिसेल. जे पण तुम्हाला काही डाऊट्स असतील ते तुम्ही विचारू शकतात. कमेंटमध्ये तुम्ही टॉपिक्सचे नावं टाका की कुठले टॉपिक्स तुम्हाला शिकून घ्यायचे आहेत, कुठले टॉपिक्स तुम्हाला अवघड जातात. बरेच याच्यामध्ये चॅप्टर्स आहेत. बघा याच्यामध्ये हा जो नंबर आहे याच्यावरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला व्हॉट्सअपने तुम्हाला इथे फ्री नोट्स मिळू शकतात. एकाच मेसेजवर मिळतील असं काही नाही, 1-2 वेळेस मेसेज करा, काही वेळा मेसेज खाली जातो तर या पीडीएफ नोट्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतील. कुणाला पर्सनल मेंटरशिप हवी असेल तरी सुद्धा तुम्ही याच्यावरती सिंपली व्हॉट्सअप करू शकतात. सो आपण या लेक्चरमध्ये वेगवेगळे इक्वेशन्स बघितले आणि बर्नॉलीज इक्वेशन्स आपण डिटेलमध्ये बघितलं. बर्नॉलीजचं जे इक्वेशन आहे ते डिटेलमध्ये बघितलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. थँक यू व्हेरी मच.